हा या 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 आल्या हा या. आलून तरी जी काऊन दिसत नाही, का चष्मा काऊन नाही लावला तर? चष्मा लावायला पाहिजे होता. तो माझा चष्मा दवलला का नाही? थोडंसं धुंद्र धुंद्र दिसत्या म्हणून म्हणलो आल्या का म्हणून. असं नाही का जी कन्फर्म कर मी. चांगली गोष्ट आहे ना, तर कन्फर्म केल्या तर बाग का झाला. ना हे साधू महाराज कोण होतं जी? साधू महाराज आणले ना तुम्ही आपल्यासोबत? साधू महाराज म्हणजे गोष्ट अशी आहे का आमच्या समाजामध्ये किंवा ह्यामध्ये परंपरा आहे का महाराज असल्याशिवाय आम्ही काही कोणताही लग्न जोडू नाही. म्हणजे त्याला पोरगी पसंत आल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही पोराला पोरगी पसंत नाही आल्या पाहिजे, पण त्याला पसंत आली तर ते लग्न करतील का? अरे तसा नाही, तुम्हाला समजला नाही. ते लग्न नाही करत. पण आमच्या समाजामध्ये तशी परंपराच आहे का हे माणसं असल्याशिवाय आम्ही लग्नच म्हणजे जोडत नाही. जाऊ द्या का करते आता. तुमची परंपरा तुमच्यासोबत, आमची परंपरा आमच्यासोबत. मुलगा कोणता होता? हा मुलगा हो माझ्या बाजूला बसला आहे, पिवळ्या केसाईवाला, बड्या जॅकेट जुकेट लावून आला. अरे बिना भाजीना गोड नाही लाग भात, आणि सुसू केल्याशिवाय नाही लाग संडास. सुसू केल्याशिवाय नाही लाग संडास. अरे वा 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 वा, क्या शायरी मार रहा है आपने. अरे मी लहानपणापासूनच असा आहो. मी लहानपणापासूनच शायरी मारतो. मा नावच तसा आहे शायरी बाबू. चला जाऊ द्या ना जी. पोरगी तरी दाखवा. काहून घाई आहे का? कुठे चालल्या का आणखी? दुसऱ्या जागी जात असाल तर मग का नाही तसा विलंब करतो. अरे बापा, आम्ही दुसऱ्या जागी जाऊन ना तुम्ही आणखी वेळ करजाल आम्हाला. अरे थोडंसं लवकर दाखवताल तर थोडंसं जास्त वेळ पाहून. म्हणजे तुम्हाला निवड पाहिजेच आहे का? जोडणे नसे. अरे दोनही करणे आहेत बाबाजी. अरे मी बाबाजी नव्हत, ते तुमचे बाबाजी होत. ते वाले बाबाजी होत, मी बाबाजी नव्हत. शायरी कुमार मा नावच आहे तरी. मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट विचारणार आहो पोरगी बघण्याआधी. तुमच्या घरी संडासची सोय आहे का? संडासची सोय असेल तर चांगल्या पद्धतीनं लग्न जुळेल. संडास नसेल तर मग का होईल? अरे तसं नाही, ह्या जमान्यात संडास असणे आवश्यक गोष्ट आहे. कारण मी आलो का नाही तर मला 10 वेळ लागते. म्हणजे जसं लग्न जोडलो ना तुमच्या घरी, जसा पाहुणा आलो मी, तर मग मला दिवसातून 10 वेळ संडास करणं, 5 वेळ लगविकन. म्हणजे 5 वेळ सुसू करावं लागते. असं लागते. बापरे का, या माणसाची अर्धी जिंदगानी संडासमध्येच गेली वाटते मला. अजी आहे ना संडास. टेन्शन नको घेवा तुम्ही. आमच्या घरी प्युअर नाही का गावठी संडास आहे. हा गावठी संडास कसा राहते? लग्न जोडल्यानंतर सांगतो ना जी मी, गावठी संडास कसा राहते तर. बढियापैकी झाडे झुडूप मस्त निसर्गाचा आनंद घेत. बढियापैकी. अरे वा 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 वा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुमच्या संडासामध्ये झाडे झुडपे लावल्यात नाही का? अरे तर मग नाही तर का, असंच लोकल माणसं आहो का आम्ही? चला मग ठीक आहे, आता पोरगीच्या पाहण्याचा कार्यक्रम चालू करू आपण. बढिया सुंदर पोरगी आहे माझी. म्हणजे तुम्हाला म्हणणे काय आहे तर आमचा मुलगा सुंदर नाही आहे का? अरे मुलगा कुठे सुंदर राहते? मुलगा तर हँडसम पाहिजे ना, आणि मुलगी सुंदर. तोही बराबर आहे. बाई चुनापल्ली. चुनापल्ली ये. हे पोरायकांचं बघावलं आलं तुला. पोरगी पाहणार लोक आलं. अरे वा, बढिया नाव ठेवल्याची चुनापल्ली. अरे मग नाही तर का. गोष्ट का झाली, एक वेळ हे नाही का चुन्याची बॅग धरून सनेरी नाही का खाली पडली. म्हणून हिचं नावच ठेवलं मी चुनापल्ली. चुन्याची बॅग धरून खाली पडली. अशा प्रकारे मी हिचं नाव ठेवण्यात आला, चुनापल्ली. अरे वा, मस्त नाव आहे का, अति सुंदर. मग पोराला तर नाव पहिलाच पसंत आला, आता पोरगी पसंत आल्या पाहिजे. हे बघा, हे हो चुनापल्ली. अरे वा, बढिया पोरगे. हा का वा वा करतेस बे. हे रुमाल बांधून काय हिंटे दिवस भर येते. हे पोरगी हो का नौकरानी हो जी तुमच्या घरची? रुमाल बांधून कशी आली? नाही तर पोरगी मंजाला नौकरींच्याच लग्न करून देजाल. तुमच्या घरी नौकर चावकर तर नसेल. नाही तर त्याच्या संगच लावून देजाल. अरे नाही नाही, मी तसा माणूस नाही आहो. घरा चाय घ्या, बढ्यापैकी चाय वगैरे प्या. अरे चाय मग होईल. पहिला इम्पॉर्टंट गोष्टी करा ना जी. चला मग इम्पॉर्टंट गोष्टी करू. मुलगा काम कोणता करते? मुलगा काम एकच करते. मोहल्ल्यात जाऊन नाही का संडास साफ करते ना, आपल्या घरचा संडास नाही का पिवळा पिवळा भरवून ठेवते. एवढा घाण काम करते. कोण पोरगी देईल तुमच्या पोराला? बापा तुम्ही देतो म्हणल्या ना, आता काहून तुम्हाला देणे नसे का? पहिलाच सांगायला पाहिजे ना देणे नसे म्हणून. अरे तर पहिलाच कसा सांगू? तुम्ही काम तो बराबर करते म्हणल्या म्हणून मी म्हणलं आता रिश्ता पक्का होऊन जाईल. कामात काय धड नाही करल तर कसा देईन मी आपली पोरगी? अरे जसा तुम्ही देत्या तसं तर द्या. सगळे लोक लग्न करून सनेरी देतात. तुम्ही त्याच पद्धतीनं द्याल ना. तुम्ही काही वेगळी पद्धत वापरणार आहे का? अरे नाही, थोडासा काम चांगला धंदा करता आता देण्यात काहीतरी अर्थ. हा संडास साफ करल त्याला कोण देईल पोरगी? देवाचा देवा नाही तर नको देवा. पहिलाच हा माणूस म्हणते काय हा याला 10 वेळ संडास करून लागते. ना तो बेस्ट संडास साफ करते त्या माणसाला का आल्या करला? देवाला पाहिजे का नाही याला? अरे तसा नाही बाबाजी, मी 10 वेळ संडासकडे जातो म्हणजे अशी गोष्ट नाही का मला संडास साफ करणारा पोरगा जवाई पाहिजे म्हणून. अरे तर जवाई कसा पाहिजे तो सांगा ना. काहून तुमच्याकडे का 9-10 पोरं आहेत का लग्नासाठी? कसा पाहिजे म्हणून लमडीचं देणे नसे सांगत नाही. नाही ते का आला आमचा टाइमपास केला. चला बाबाजी. मग नाही तर का येते कोण राहिला याच्या मदत. थोडासा कमी संडास कन जात जावा. लमडीचे नालायक बेटे. माझ्या तोंड वाजवायला येतात ना, तो म्हणते बुडगा कमी संडास कन जात जावा. अबे माझ्या लहानपणापासून संडासमध्ये अर्धी जिंगाणी गेली ना, हे मला शिकवतात का बे दळणावरचे गाणे हरामखोर बेटे. डब्बल माझ्या घरी येवाचं नाही, नाही तर मार मारी नसा. नाही पाहिल्या कसा
तो माणूस हो मी, शायरी कुमार.